शाळेमध्ये वर्ग पहिलीचे नवीन विद्यार्थी UDAS प्लसवर कसे ॲड करावे? त्यासाठी तुम्हाला पुढील कागदपत्रे लागणार आहेत. सर्वप्रथम गुगलवर जाऊन udasplus.gov.in या वेबसाईटला क्लिक करायचं आहे. यानंतर या ठिकाणी UDAS प्लसची जी लिंक दिसते ती ओपन करू. लिंक ओपन झालेली आहे. लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल यावर क्लिक करू. या ठिकाणी सिलेक्ट स्टेटमध्ये आपला महाराष्ट्र सिलेक्ट करून घेऊ. स्टेट आपला सिलेक्ट झालेला आहे. यानंतर गो बटनावर क्लिक करायचं. आता आपण आलेलो आहोत स्टुडंट मॉड्यूलवर. इथे सुद्धा लॉग इन करायचं आहे. लॉग इन आपलं झालेलं आहे. या ठिकाणी साइन इन दिसतंय. साइन इन झाल्यानंतर युजर नेम जो आपला शाळेचा UDAS कोड असतो तो टाकायचा आहे. UDAS कोड टाकल्यानंतर जो पासवर्ड सेट केलेला असतो तो आपोआप येतो. कॅप्चा टाकून झालेला आहे. साइन इन करायचं आहे. साइन इन आपलं झालेलं आहे. या ठिकाणी HMचं नाव येतं आणि त्यानंतर करंट अकॅडमिक इयर 2026-27 हे रेड कलरची जी पट्टी दिसते आहे त्या ठिकाणी गो टू. अशा प्रकारे इथे आपण आलेलो आहे. स्कूल हॅज कम्प्लीटेड ट्रान्झिशन टू 2026 and 27. देन क्लोज इट. स्कूल इन्फॉर्मेशन आलेली आहे. स्कूल इन्फॉर्मेशन वाचून क्लोज करायची. आता या ठिकाणी स्कूल डिटेल ग्रेड वाईज 2026 and 27 डाटा एंट्री ऍक्टिव्ह आहे. यानंतर व्ह्यू क्लास वाईज आणि व्ह्यू सेक्शन वाईज. या ठिकाणी आपण व्ह्यू सेक्शन वाईज हे सिलेक्ट केलं. या चार्टमध्ये आपल्याला 1, 2, 3 म्हणजेच क्लासेस, यानंतर सेक्शन, बॉयज, गर्ल्स, ट्रान्सजेंडर, टोटल, इनकम्प्लीट स्टुडंट्स अँड ऍक्शन मध्ये गेल्यानंतर ऍड स्टुडंट आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. ऍड स्टुडंट केल्यानंतर आधार अवेलेबिलिटी, आधार नंबर या ठिकाणी आपण टाकून घेऊ. देन क्लिक ऑन द गो बटन. जनरल प्रोफाईल मध्ये आपल्याला स्टुडंट नेम म्हणजेच त्याचं पूर्ण नाव या बॉक्समध्ये, देन जेंडर, मुलगा असेल तर मेल, मुलगी असेल तर फिमेल, डेट ऑफ बर्थ कॅलेंडर मधून सिलेक्ट करून जनरली 20चा मुलगा पहिल्या वर्गामध्ये बसतो. तर आपण इथे जून सिलेक्ट केली, एखादी डेट सिलेक्ट केली तर आपोआप इथे त्याची बर्थ डेट फिल होईल. या ठिकाणी आईचं नाव टाकायचं आहे. देन नेक्स्ट वडिलांचं नाव, फादर्स नेम, आई वडील नसतील तर गार्डियन्स नेम, आधार नंबर ऑफ द स्टुडंटचा आधार नंबर टाकायचा आहे. यानंतर त्याचं जसं आधारवर नाव आहे तसं आधारवर असलेलं नाव आपल्याला या ठिकाणी टाईप करायचं आहे. देन ऍडमिशन डेट, अगेन हिअर इज कॅलेंडर गिव्हन आणि ऍडमिशन डेट आपण या ठिकाणी 27 समजा घेतली तर याप्रमाणे ते फिल होतं. मोबाईल नंबर मध्ये स्टुडंट, पॅरेंट आणि गार्डियन एकाचा मोबाईल नंबर फीड करायचा. दुसरा मोबाईल नंबर असेल तर तो टाकायचा. जो वर टाकलेला आहे तो जर खाली टाकला तर या ठिकाणी तो ऍक्सेप्ट होणार नाही. आणि CWSN मध्ये आपल्याला तो जर दिव्यांग नसेल तर नो करायचा आहे. आपल्याला इथे गो टू न्यू एंट्री लिस्ट हे ऑप्शन दिसतं. यावर जर आपण क्लिक केलं तर आपण आत्ता जो विद्यार्थी ॲड केला त्याचं नाव आपल्याला दिसेल. आत्ता जो विद्यार्थी आपण ॲड केला त्याचं नाव इथे आलेलं आहे, त्याचं जेंडर आलेलं आहे, बर्थ डेट आलेली आहे,
EPGP आणि FP जी आहे ती आपण सध्या स्टार्ट केलेली नाही. ही प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी GP, EP आणि FP या विद्यार्थ्याचं करावयाचं आहे. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक विद्यार्थी वर्ग पहिलीमध्ये याच प्रोसिजरने ऍड करू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जनरल प्रोफाईल, एनरोलमेंट प्रोफाईल आणि FP कसं कंप्लीट करायचं ते बघण्यासाठी. थँक्स फॉर वॉचिंग.